नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटला ओपनिंगपासूनच तेजी बघायला मिळाली ऑलमोस्ट. त्याचं रिझन होतं शुक्रवारी आपलं मार्केट बंद झाल्यानंतर GDPचे नंबर्स आलेले 4 वाजताच्या आसपास आणि GDP नंबर ऑलमोस्ट 7.8 जे अपेक्षेपेक्षा जवळपास 1.25% वाढून आलेले. 6.6चं अपेक्षित होतं मार्केटचं असेसमेंट आणि ॲक्च्युअल नंबर जे आले ते 7.8 आले आणि ज्यामुळं मार्केटला आज बूस्ट मिळाला आणि ओपनिंगपासूनच निफ्टी, बँक निफ्टी असेल एक पॉझिटिव्ह मोमेंटम आणि टेरिटरीमध्ये ट्रेड करत राहिले आणि ग्रॅज्युअली स्लोली निफ्टी जे आहे तो रिकव्हरी करत ऑलमोस्ट 200 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाला. बँक निफ्टी जवळपास 350 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाले. पण अजून ट्रेंड रिव्हर्सल झाला या न्यूजमुळे असं म्हणता येणार नाही, कारण महत्त्वपूर्ण टेक्निकल लेवल्स जे आहेत ते 24,700, 850 ह्या क्रॉस करणं गरजेचं आहे, तरच फर्दर रिकव्हरी येऊ शकते. पण ऑन अ गुड नोट निफ्टीनं जे आहे ऑन मार्केटनं शुक्रवारचे जे काही GDP नंबर आलेले आहेत 7.8 त्याला थोडंसं चीरअप दिले, एक थंब सिम्बॉल दिला असं आपण म्हणू शकतो आणि मार्केटनं जे आहे ते त्या नंबर्सला ॲप्रिशिएट करून चांगली 200 पॉईंटची तेजी जी आहे ती आज नोंदवलेली आहे. ओव्हरऑल दिवस ठीक राहिला आणि ग्रॅज्युअली अपट्रेंड वरती वाढत गेलं. त्यामुळं जे अप अँड डाऊनचे स्विंग्स किंवा FIचं सेलिंगचे जे धक्के होते ते मला वाटते आज बघायला मिळालेले नाहीत, ग्रॅज्युअली वरती गेले. त्यामुळे ओव्हरऑल अजूनही वीकच आहे, असं काही ट्रेंड सडनली चेंज झालेलं नाही, एक रिलीफ म्हणता येईल. मग उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर उद्या निफ्टीची विकली एक्सपायरी आहे. गुरुवारची एक्सपायरी बंद होऊन आता आजपासून निफ्टीची या वीकपासून मंगळवारी विकली एक्सपायरी आहे. त्यामुळे उद्या निफ्टीची विकली एक्सपायरी आहे, त्यामुळे बघणं गरजेचं आहे एखादं शॉर्ट कवरिंग येते काय, कारण ऑलमोस्ट 90% शॉर्ट पोझिशन आहेत FIच्या आणि ओव्हरसोल्ड झोन आहे मार्केटला. कधीही मार्केटमध्ये एक शॉर्ट कवरिंग रॅली ट्रिगर होऊ शकते याचं मला असं वाटतं. त्यामुळे ओव्हरऑल उद्या एक्सपायरी आहे, त्यामुळे थोडंसं चॉपीनेस राहू शकतो. पण जर 24,700च्या वर मेंटेन राहिला तर 24,800, 850पर्यंत शॉर्ट कवरिंग येऊ शकतं निफ्टीमध्ये, असे संकेत आहेत, कारण उद्या विकली एक्सपायरी पण आहे. त्यामुळे टेक्निकली उद्या ट्रेड करायचं झालं तर निफ्टी 24,600च्या वरती आहे, तोपर्यंत 24,700पर्यंत जाण्याचे संकेत आहेत. 24,700च्या वर मेंटेन राहिला तर एक शॉर्ट कवरिंग रॅली येऊ शकते, जिथं 24,800, 850पर्यंत निफ्टी जाऊ शकतो. लोअर लेवलला 24,600च्या खाली आला तर परत पुन्हा 24,500पर्यंत निफ्टी जो आहे तो खाली येऊ शकतो. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 54,000च्या वरती मेंटेन आहे. 54,100च्या वर गेला तर एक शॉर्ट कवरिंग रॅली येईल, जे बँक निफ्टीला 54,300 ते 54,500पर्यंत घेऊन जाण्याचा निश्चित प्रयत्न करेल. बँक निफ्टीला 54,100च्या वर शॉर्ट कवरिंग येईल. 54,000च्या खाली ट्रेड करत राहिला तर एखादी डीप येऊ शकते 53,800 ते 53,700पर्यंत. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये 54,100च्या वरती शॉर्ट कवरिंग 54,300 ते 54,500पर्यंत येऊ शकतं. 54,000च्या खाली मेंटेन राहिला तर 53,800 ते 53,700पर्यंतची एखादी मायनर डीप येऊ शकते. या टेक्निकल लेवल्सनुसार तुम्ही निफ्टी, बँक निफ्टीमध्ये उद्या ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 1945 शेअर्स वाढले, त्याबद्दल 862 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 42 शेअर्स वाढले, त्याबद्दल 8 शेअर्समध्ये पडझड आहे. आज NSEमध्ये निफ्टीमध्ये वाढणाऱ्या शेअर्सची संख्या खूप जास्त आहे. एवढा सेक्टरल इंडिसाइजमध्ये सुद्धा फार्मा सेक्टरवर किरकोळ दबाव बघायला मिळाला आहे. बाकी ऑटो, IT, एनर्जी, रिॲल्टी, बँक्स या सेक्टरवर, मेटल या सेक्टरवर चांगली तेजी बघायला मिळालेली आहे. जवळपास 1 ते 1% तेजी या सर्व सेक्टर्सवर झालेली आहे. ग्लोबल मार्केटमध्ये फारशी काही उलाढाल नाही. युरोपियन मार्केट फ्लॅट पॉझिटिव्ह साईडला आहे, 5-10 पॉईंट पॉझिटिव्ह. डाव फ्युचर्ससुद्धा जे आहे ते 30 पॉईंट मायनसमध्ये, फारशी काही मोमेंटम नाही. त्यामुळे बघणं गरजेचं आहे. वीकचा सुरुवात आज US मार्केट्स बंद आहेत, त्यामुळं थोडं USकडून मुवमेंट नसणं, पण त्यामुळं बघणं गरजेचं की उद्या मार्केट जे आहे ते ग्लोबल संकेत एशियन मार्केट्स कशा पद्धतीने त्यानुसार राहील आणि टेक्निकल लेवल्स मगाशी ज्या सांगितल्या त्यानुसार निफ्टीची हालचाल राहू शकते. त्यामुळे बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.